कशा पद्धती समिती कार्य करणार आहे, कोण कोण असणार आहे त्या समितीत? याच्यामध्ये काल मीटिंग करत असताना आम्हाला लक्षात आलं आणि एक दोन बातमी पण आलं होते की काही ठिकाणी शॉर्ट सेलिंगचे प्रमाण थोडं आहेत म्हणून. त्यामुळे आम्ही असं केलं आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळं पेट्रोल पंपवर कॅलिब्रेशन जे आहेत याच्यामध्ये कॅलिब्रेशन जवळ झालं असेल, अगोदर झालं असेल तरी पूर्णपणे नवीन पद्धतीने सुरळीतपणे आम्ही कॅलिब्रेशन करणार आहोत. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारांना सांगितलेले आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले पेट्रोल पंपमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कॅलिब्रेशन प्रमाणे होत आहे किंवा नाही तो चेक करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहेत. या कमिटीचे कार्यक्रम 1-2 असणार. एक, सर्वप्रथम क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करणे आणि दुसरा समन्वयक म्हणून काम करून जे काही स्थानिक स्तरावर जे काही लोकांचा तक्रार आहे ते तक्रार सोडवण्यासाठी. सर, देशात किती कशा पद्धतीनं सुरू आहे, किती दिवसाचा साठा उपलब्ध आहे? जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहेत. डिझेलचं विचारलं तर जवळपास 38,749 किलोलिटर आमच्याकडे साठा उपलब्ध आहेत. सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमचं डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लायसुद्धा सुरळीतपणे चालू आहेत. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंगचे जो प्रकरण आहे ते कृपया करून काही दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहेत आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 52 म्हणजे 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे. याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचं थोडा भीती आणि पॅनिक बायांचे प्रमाण सुरू झाले. इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण झालेलं नाही. सर, अनेक ठिकाणी आम्ही काल डीलर्सच्या आणि कंपनीजचा आढावा घेत असताना आम्ही एक विषय सगळ्यांना सूचना दिलेली आहे की तो म्हणजे आमचे शेतकरी आणि दररोज वापरणारे ग्राहक सगळ्यांचीच प्रायोरिटी आपल्याला द्यायला पाहिजे आणि सगळं शेतकरी बांधवांचा कुठेही गैरसोय होणार नाही तो काळजी आम्ही घेणार आहोत. ते इंधन तुटवडा जाणं होत आहे. सोलापूर जिल्ह्याची काय नेमकी परिस्थिती आहे? मदर प्लॅन देखील आपल्याकडे आपण आढावा घेतला, काय परिस्थिती आहे? काल आम्ही सगळं कंपनी म्हणजे IOCL, BPCL, HPCL आणि शहरामध्ये असलेले सगळे डीलर्स याच्यासोबत जवळपास 3.5 तास आढावा घेतला होता. आढावा घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल डिझेलचा टंचाई निर्माण झालेलं नाही आहे. त्यामुळे मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो आहे की सध्या जे काही पॅनिक बाईंग चालू आहे ते कृपया करू नये. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही आहे. या व्यतिरिक्त हां, ठीक आहे, तो एक झाला. पुढचा प्रश्न. सर, कशा पद्धती समिती कार्य करणार आहे, कोण कोण असणार आहे त्या समितीत? याच्यामध्ये काल मीटिंग करत असताना आम्हाला लक्षात आलं आणि 1-2 बातमी पण आलं होते की काही ठिकाणी शॉर्ट सेलिंगचे प्रमाण थोडं आहेत म्हणून. त्यामुळे आम्ही असं केलं आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळं पेट्रोल पंपवर कॅलिब्रेशन जे आहेत याच्यामध्ये कॅलिब्रेशन जवळ झालं असेल, अगोदर झालं असेल तरी पूर्णपणे नवीन पद्धतीने सुरळीतपणे आम्ही कॅलिब्रेशन करणार आहोत. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारांना सांगितलेले आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले पेट्रोल पंपमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कॅलिब्रेशन प्रमाणे होत आहे किंवा नाही तो चेक करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहेत. या कमिटीचे कार्यक्रम 1-2 असणार. एक, सर्वप्रथम क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करणे आणि दुसरा समन्वयक म्हणून काम करून जे काही स्थानिक स्तरावर जे काही लोकांचा तक्रार आहे ते तक्रार सोडवण्यासाठी. सर, देशात या संदर्भात प्रशासकीय पातळीवर काय? याच्यामधून आम्हाला शाखा आयुक्ताकडून RRC प्रकरण सुरू करण्याचे जवळपास 130 कोटीचे RRC प्रकरण सुरू करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी आम्ही तहसीलदारांना नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट करून आम्ही RRC प्रकरण सुरू केलेली आहेत आणि आज तहसीलदार आणि सगळं शेतकरी बांधवांचं किती डिमांड्स आहे ते काय डिमांड्स आहे सगळं सुनावणी घेऊन त्यांनी आता RRC प्रकरण सुरू केलेली आहे. सर, याच्यामध्ये मुख्य सचिव सरांच्याकडून आम्हाला मेसेज आला होत्या. त्या मेसेजमध्ये आम्ही सध्या आमच्याकडे चालू असलेले DME प्लांट आहेत याच्यामध्ये 4 पद्धतीनं प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सविस्तर डिस्कस पण झालेली आहेत आणि कुठे पेंडिंग आहेत, काय पेंडिंग आहे, किती दिवसापासून पेंडिंग आहे ते पूर्ण अहवाल घेतलेले आहेत आणि मुख्य सचिव सरांना आम्ही कळवलेले आहेत. आता पुढच्या आठवड्यामध्ये पर्यंत त्याच्यामध्ये मीटिंग होऊन त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणार.